न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। आखाडापेक्षा एक सरस पदार्थाचा गदाधारी या हॉटेलचा शुभारंभ पश्चिमचे आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी लक्ष्मणराव सावजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। नाशिक शहरातील पहिलेच असे रेस्टॉरंट आहे का जिथे ओपन किचन ही सिस्टीम राबवण्यात आली आहे। हॉटेलचं सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता ही प्राथमिकता देण्यात आली आहे। गदाधारी हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे चहापासून ते जेवणापर्यंत असे एकूण 50 ते 60 पदार्थ एका मिनिटापासून ते जास्तीत जास्त 10 मिनिटांपर्यंत उपलब्ध होतात। सर्वसामान्यांना परवडेल अशा स्वरूपाचे पदार्थांचे या ठिकाणी दर आहे। तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून जेणेकरून पदार्थांची चव दर्जा यामध्ये कोणताही बदल होणार नाही याची खास खबरदारी घेण्यात आली आहे। या ठिकाणी महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन तसेच पंजाबी असे संपूर्ण देशाची चव एका छताखाली आपल्याला मिळणार आहे। नाशिकच्या ग्राहकांसाठी पूर्णपणे नवीन अशी थीम इडली, दाल, चावल, समोसा, पुलाव, वडा, चटणी असे नवनवीन पदार्थ चाखायला मिळणार आहे। या ठिकाणी दाल, चावल, समोसा, पुलाव, छोले चावल, मसाला भात तसेच साऊथ इंडियन पदार्थ सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत नाशिककर खवय्यांसाठी उपलब्ध राहणार आहे। त्याचप्रमाणे नाशिककरांची आवडती मिसळ, पुरी भाजी, महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ, शिरा, पोहे, साबुदाणा, खिचडी इत्यादी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत आपल्याला मिळणार आहे। तरी नाशिककरांनी एकदा अवश्य भेट देऊन हॉटेल गदाधारी या ठिकाणी जाऊन नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करण्यात आले। नाशिककरांसाठी सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे ओपन किचन ही कन्सेप्ट आहे, जेणेकरून जेवढे कस्टमर आहेत त्यांना स्वतः डोळ्यांनी पाहता येतं की काय इन्ग्रेडियंट वापरले जात आहेत, किती स्वच्छता ठेवली जाते, स्टाफ किती स्वच्छता ठेवतो आहे, इक्विपमेंट असतील किंवा ते युटेन्सिल्स असतील जेवढे कस्टमर वापरत आहेत हे किती स्वच्छ आहे, इन्ग्रेडियंट किती चांगल्या दर्जाचे वापरले जातात। आणि या व्यतिरिक्त आमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या मेनूमध्ये 55 ते 60 पदार्थ आहेत, परंतु हे सगळे पदार्थ म्हणजे अगदी चहापासून जेवणापर्यंत जास्तीत जास्त असं समजून चला 1 मिनिटापासून 10 मिनिटापर्यंत तुम्ही ज्यावेळेस बिल पाडणार आमच्याकडे 1 ते 10 मिनिटामध्ये तुम्हाला आम्ही सर्व करणार। एवढं क्विक अँड फास्ट सगळे पदार्थ मॅनेज करणं हे आमचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला म्हणतो। या प्रसंगी सतीश इरादास, वैष्णव सोनालीताई ठाकरे, अविनाश पाटील, रवी पाटील, प्रसाद धोपवाकर आदी मान्यवर उपस्थित होते। आपला नाशिक शहराचा सगळा विस्तार पाहिला, 25 लाखाचं नाशिक महानगर झालंय, सगळी उपनगरं सगळी वाढलेली आहेत, वस्त्या वाढलेल्या आहेत आणि आपल्या खाद्यपदार्थांची रेलचेल ही नाशिकचं वैशिष्ट्य नाशिकच्या बाहेर महाराष्ट्रात, भारताबाहेर सुद्धा गेलेलं आहे। म्हणजे नाशिकची मिसळ ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही तर ती भारताबाहेर सुद्धा आता मिसळसाठी नाशिकला एकदा जायचं असं मुंबईहून खास लोक आपल्याकडे येतात। नाशिकचं एकंदरीत हवामान आणि त्याच्या प्रित्यर्थ होणारा सगळा खाद्यपदार्थांची रेलचेल हे आपलं वैशिष्ट्य झालं आहे। गेल्या वर्षी माननीय पंतप्रधानांनी आपलं इंटरनॅशनल मिलेट इयर साजरं केलं आणि मिलेट इयर हे फक्त नाशिक जिल्हा हे त्याचं माहेरघर आहे, आदिवासी जिल्हा असल्यामुळे, नाशिक डांग शेजारी जिल्हे असल्यामुळे आणि त्यामुळं खाद्यपदार्थांचं वैशिष्ट्य नाशिकचं हे अजून एक अनन्यसाधारण झालं। त्या पार्श्वभूमीवरती आजचं हे उद्घाटन पाहिल्यानंतर इथले जे पदार्थ मिळणार आहेत हे पदार्थ तर वैशिष्ट्यपूर्ण असणारच आहेत, पण त्याहीपेक्षा इथली रेस्टॉरंटमधली आतमधली किचनमधली स्वयंपाकघरातली स्वच्छता, तिथली इक्विपमेंट, तिथले इन्स्ट्रुमेंट हे इतके अद्ययावत आहेत की एखादा खाद्यपदार्थ दुसऱ्या ठिकाणी होताना कुठल्या उपकरणाद्वारे बनवला जातो तर त्याची चव, त्याची नजाकत आणि इथून मिळणाऱ्या पदार्थाची चव आणि नजाकत निश्चितपणे एक वेगळी राहणार आहे। मी हे नव्यानं सुरू झालेल्या या व्यवसायामध्ये नाशिकमध्ये याचे आणखीन म्हणजे काय त्यांचे करार आहे मला माहीत नाही, 1च सेंटर व्हावे, 2 सेंटर व्हावे, परंतु हा व्यवसाय वृद्धिंगत व्हावा अशा प्रकारच्या माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहेत। आणि गदाधारी परिवारातर्फे आज त्रिमूर्ती चौक सिडकोतला अतिशय वर्दळीचा हा परिसर आहे। या ठिकाणी आज गदाधारी हॉटेलचं शुभारंभ होत आहे। त्यासाठी इथे उपस्थित असलेले लक्ष्मणराव सावजी, त्याचबरोबर इथल्या नगरसेविका भाग्यश्री डोमसे, रवी पाटील, अविनाश पाटील, सर्व या परिसरातील नागरिक, सर्व वैष्णव परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट मित्रपरिवार उपस्थित आहे। खरं तर हे हॉटेल ज्या वेळेला उघडलं त्यानंतर आम्ही आतमध्ये बघितल्यानंतर
खूप स्वच्छता, त्याचबरोबर सर्व जे पदार्थ तयार केलेले आहेत ते आपल्या हाताने न बनवता सर्व मशीनद्वारे बनवले जात आहेत. त्यामुळे एक वेगळं हायजिनिक ज्याला म्हणतो आपण हे पदार्थांमध्ये आहे. आज आपण बघतो की प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय जागरूक झालेले आहेत आणि त्यामुळे ज्यांना खरोखर आरोग्याच्या दृष्टीने चविष्ट आणि हायजिनिक पदार्थ पाहिजे असतील त्यांनी जरूर या गदाधारी हॉटेलला भेट द्यावी. मला वाटतं या नवीन नाशिकमध्ये त्याचबरोबर या त्रिमूर्ती चौकामध्ये क्रीम एरिया किंवा मेन एरिया असल्यामुळे नक्कीच याला चांगला रिस्पॉन्स मिळेल, चांगला प्रतिसाद मिळेल. जय गदाधारी, जय बजरंगबली. आज त्रिमूर्ती चौक दिव्य ॲडलप या ठिकाणी गदाधारी हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे. आपल्या पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे आणि आमचे प्रदेशाचे लक्ष्मणजी सावजी यांच्या हस्ते या हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे. तरी मी सर्व नागरिकांना विनंती करेन की तुम्ही या हॉटेलमध्ये येऊन चांगल्या पदार्थांचा आस्वाद घेतला पाहिजे. कारण मी बघितलं की या ठिकाणी खूप अतिक्रमण होते आणि इतका अडचणीचा एरिया होता. पण आता या हॉटेलचं ओपनिंग आता इथे झालेलं आहे तरी हा एरिया खरंच खूप सुंदर दिसत आहे. तरी मी नागरिकांना विनंती करेल की त्यांनी या हॉटेलमध्ये येऊन पदार्थांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. एकदा अवश्य भेट द्या हॉटेल गदाधारीला, त्रिमूर्ती चौक, दिव्य अँड जवळ, नाशिक.